नमस्कार, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा साबुदाणा डोसा। याचा आवाज ऐकून तुम्ही समजलाच असाल की हा किती क्रिस्पी बनला आहे। तुम्ही सर्वांनी उपवासामध्ये नेहमी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खीर आणि पापड तर खूप खाल्ले असतील, पण एक वेळेस हा साबुदाण्याचा छान कुरकुरीत साबुदाणा डोसा एक वेळ बनवून नक्की बघा आणि खा। असं नाही की तुम्ही हा उपवास असला तरच बनवायला पाहिजे, तुम्ही केव्हाही हा साबुदाणा डोसा बनवू शकता। बनवणं अगदी सोपं आहे आणि पटकन 10 मिनिटात बनवून तयार होते। हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची अजिबात गरज नाही, अगदी इझी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, मी अनुराधा, अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। उपवासाचा साबुदाणा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवून गरम करून घेऊ। नंतर त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा टाकून आपण थोडासा भाजून घेणार आहोत। साबुदाणा भाजताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की याचा रंग आपल्याला बदलवायचा नाही आहे। तुम्ही इथे कुठलाही साबुदाणा घेऊ शकता, जाडा बारीक। साबुदाणा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही, फक्त यातला जे ओलसरपणा असतो तो कमी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण मिक्सरला ज्यावेळेस साबुदाणा फिरवू त्यावेळेस तो एकदम फाईन त्याची पावडर तयार होईल। 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजताना हलकासा यामधून चटचट असा आवाज आला की आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि साबुदाणा गार होण्यासाठी साईडला काढून घेऊ। साबुदाणा पूर्ण थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी भगर, भागात याला भगर सुद्धा म्हणतात, आता हा मिक्सरला थोडासा बारीक करून घेऊ। नंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि 1 इंच आलं टाकून घेऊ। एक उकडून घेतलेला बटाटा यामध्ये मोठ्या तुकड्यांमध्ये कापून टाकून घेणार आहोत। यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीठ, त्यानंतर पाव वाटी दही, यानंतर यामध्ये घालणार आहोत पाणी। इथे मी 1 ग्लास पाणी आधी घेतला आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे। तर हे मिक्सरला छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त जाडसर आपल्याला हे वाटायचं नाही, एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये अजिबात गाठी राहायला नको, पूर्ण गोष्टी ह्या एकदम छान अशा बारीक व्हायला हव्यात। हे डोसे खूप छान चविष्ट बनतात, असं नाही की तुम्ही हे उपवास असला तरच बनवा, तुम्ही एरवी सुद्धा हे बनवून खाऊ शकता। हे मिश्रण खूप घट्ट आहे म्हणून आपण इथे पुन्हा 1 ग्लास पाणी घालून घेतला आहे। टोटल इथे मी 2 ग्लास पाणी वापरला आहे आणि गरज पडली तर अजून थोडंसं पाणी इथे मी वापरणार आहे। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून घेऊ आणि पुढची तयारी करून घेऊ। बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप शेंगदाणे छान मीडियम गॅसवर भाजून घेतले आहेत। नंतर भाजीसाठी लागणारं साहित्य बघू। 5 ते 6 उकडून घेतलेल्या आलू, हिरवी मिरची, आल्याची भरड आणि जाडसर कुटून घेतलेले शेंगदाणे आणि काही कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। नंतर गॅसवर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याची भरड टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत। कढीपत्त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते। तुम्ही ही मसाला आलू बनवण्यासाठी तुपाचा सुद्धा वापर करू शकता, इथे मी तेलच घेतला आहे। फोडणी छान परतून घेऊ। फोडणी छान परतल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले आलू टाकून घेऊ। आता हे आलू छान आपण या तेलामध्ये परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे कोथिंबीर घातली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये थोडंसं जाडसर करून घेतलेलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं आपण हे आलूची भाजी छान परतून घेऊ। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही इथे शेंगदाणे आधी सुरुवातीलाच तेलामध्ये तळून घेऊन अख्खे शेंगदाणे सुद्धा टाकू शकता, पण इथे मी जाडसर शेंगदाण्याची पावडर टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये अर्ध लिंबू छान असं पिळून घेतलं आणि गॅस बंद करून हे छान एक वेळ मिक्स करून घेतलं। इथे आपली आलूची भाजी बनवून तयार आहे। त्यानंतर आपण यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि अर्ध लिंबू पिळून घेतला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला छान बारीक अशी चटणी वाटून घेतली आहे। इथे आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ती इथे घातली तरी चालेल। ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली
तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं फुटेपर्यंत परतून घेतलं. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून ही फोडणी या चटणीवर टाकून घेतली. इथे आपली छान चटणी बनवून तयार आहे. आता आपण डोसे बनवायला घेऊ. तवा गॅसवर ठेवून गरम करून घेतला. गरम झाल्यावर त्यावर थोडंसं पाणी टाकून कापडाने ते स्वच्छ पुसून घेतलं, म्हणजेच डोसे तव्याला चिटकणार नाही. तयार मिश्रण एक वेळ छान आपण मिक्स करून घेऊ आणि गरम गरम तव्यावर असं हे टाकून घेऊ. तवा इथे आपल्याला गरमच हवा, कारण गरम असेल तेव्हाच आपले डोसे छान जाळीदार बनून तयार होतील. तवा आधी आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. नंतर यावर हे डोश्याचं असं मिश्रण पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर मिश्रण वरून हलकसं कोरडं झालं की आपण यावर तेल किंवा तूप टाकून घेणार आहोत. इथे आपल्या डोश्याचं वरचं आवरण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. आता यावर मी 1 चमचा असं तेल टाकून घेतलं आहे. तुम्ही इथे तूप सुद्धा टाकून घेऊ शकता. आता आपल्याला तवा असा सारखा थोडासा साईडने हलवत डोसा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तवा आपण सर्वीकडून असं हलवून घेणार आहोत, कारण गॅसची आस मधात जास्त लागते आणि साईडला कमी लागते. त्यामुळे आपण तवा असा सर्वकडून फिरून घेणार आहोत आणि नंतर अशा ह्या डोश्याच्या कळा सोडून घेणार आहोत. डोसा तयार करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे. आपला कुरकुरीत आणि जाळीदार डोसा बनवून तयार आहे. आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. यानंतर पुन्हा एक डोसा आपण इथे बनवून घेणार आहोत. तवा छान कडकडीत गरम करायचा आहे आणि पुन्हा हे मिश्रण असं यावर टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की मिश्रण आपल्याला खूप असं घट्ट घ्यायचं नाही. मिश्रण पातळ असलं तर चालेल, पण घट्ट घ्यायचं नाही, नाहीतर डोशाला जाळी छान उमटणार नाही आणि कुरकुरीत असा आपला डोसा इथे बनवून तयार होणार नाही. पुन्हा यावर तेल किंवा तूप टाकून घेऊ आणि डोसा सर्वकडून छान असा हलवून भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दुसरा देखील छान जाळीदार असा डोसा आपला इथे बनवून तयार झाला आहे. इथे दुसरा देखील छान कुरकुरीत आणि जाळीदार असा आपला डोसा बनवून तयार झाला आहे. तुम्ही एक वेळ ही रेसिपी बनवून बघितली तर तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा असेच कुरकुरीत उपवासाचे साबुदाणा डोसे बनवून नक्की खाणार. उपवासाच्या वेळेस खूप साऱ्या रेसिपी आपण बनवतो, पण सेम रेसिपी खाऊन बोर होते. त्यावेळेस असं काहीतरी बनवा की बनवायला पण मजा येईल आणि खायला सुद्धा छान लागेल. तर दिसतंय ना छान. तर या पद्धतीने छान जाळीदार असे सर्व डोसे आपण इथे बनवून घेणार आहोत. तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐकू शकता की डोसे किती छान आपले कुरकुरीत इथे बनवून तयार झाले आहेत. डोसे एकदम कुरकुरीतच खायला छान लागतात. डोसा आपण चटणी सोबत आणि आलू सोबत सर्व केला आहे. ही रेसिपी उपवासाची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उपवासालाही बनवा किंवा एरवी मधात सुद्धा तुम्ही ही बनवून खाऊ शकता. पण तुम्ही एक वेळ ही रेसिपी बनवली तर उपवास करायसाठी निमित्त शोधाल. तर एक वेळ ही छान उपवासाची कुरकुरीत डोसे नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.